बातमी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करायला आजपासून सुरुवात होतीये। लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तसंच पुढील 2 महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। तर आदिती तटकरे काय म्हणतात बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे। लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे। अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। दरम्यान लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटले बघूया। आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकडे जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे केवायसी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय। त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल। दरम्यान अजित पवारांनी आनंदाचा शिधा या योजनेबद्दल काय म्हटलंय तेही बघूया। ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही। त्या वेळची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात। सगळ्यात चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे, परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो। तशा पद्धतीनं ह्याही बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। तर नागपूरमधील ओबीसींचा मोर्चा हा राजकीय मोर्चा असून तो स्वार्थ